आज केले होते मी क्रिस्पी असे साबुदाण्याचे वडे. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आषाढी एकादशी आहे आणि लहानपणी ना आपण साबुदाणा खाण्यासाठी उपवास करायचो. कोण असं करायचं, मी तर अशीच करायचे. आणि आता ना साबुदाणा खाऊच वाटत नाहीये. तर म्हटलं काहीतरी नवीन करावं. आता यात काही नवीन नाहीये, पण तरी आज मस्त असे साबुदाण्याचे वडे करूया. तर मंडळी, इथे मी 2 वाट्या साबुदाणा रात्री भिजवून घेतलाय. मस्त मोकळा झालाय तो आणि त्यामध्ये मोठे बटाटे घेतले 3 उकडलेले आणि त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ आणि शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक फिरवून घेतलेत आणि ताट मस्तपैकी स्वच्छ करून घेतलंय आणि त्यामध्ये साबुदाणा आणि उकडलेले बटाटे घातलेत आणि मिरचीचा ठेचा घातलाय. एकजीव करायचं आहे सगळं आणि मस्तपैकी वडे करून घ्यायचेत. सगळं असं पटपट काम झालं असतं ना, तर किती चांगलं झालं असतं ना. तर एका मिनिटामध्ये सगळी कामं अशी पटपट झाली असती. हो की नाही? पण असू देत. फक्त व्हिडिओमध्येच असं पटपट होतं, रिअलमध्ये नाही. आणि या वड्यांसोबत तुम्ही चटणी देखील करू शकता किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता. आता कुणी-कुणी या वड्यांमध्ये जिरं, कोथिंबीर देखील घालतात. पण आमच्या इकडे नाही चालत असं. खरं तर उपवास हा नावाला असतो आणि उपवासाच्या नावानं आपण उपवास म्हणून म्हणून खूप काही खातो. तर असं नसावं. उपवास म्हणजे एक दिवस आराम असावा पोटाला. सात्विक अन्न खावं, फळं खावीत. उपवास हा असावा अहंकाराचा, उपवास हा असावा मोहाचा, उपवास हा असावा सगळ्या वाईट गुणांचा. मग तो उपवास हो की नाही? तुम्ही कसा उपवास करता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मंडळी, इथे वडे करून झालेत माझे सगळे आणि मग शेंगदाण्याच्या तेलामध्ये मस्तपैकी खमंग असे तळून घेतलेत बारीक गॅसवर. आणि ना माझी अजून एक सवय आहे, ती म्हणजे हात धुण्याची. सांगायचं असं की काही काम करू देत पण हात धुवायचेच. मग ते एक काम झालं की धुवू हात असं. तर आता ना वडे इथे करून झालेत माझे आणि हाताची ना खूप जास्त आग होत होती माझ्या मिरचीने. तर तुम्हाला पण असं होत असेल तर ना पिशवी हातात घालून पण तुम्ही वडे करू शकतात. आणि ना वडे खरंच खूप छान झाले होते. आमच्या यांना खूप जास्त आवडलेत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर तयार आहेत आपले खमंग असे साबुदाणा वडे आणि भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.